मुलीच्या निधनानंतर बदनामी करण्याचा प्रकार झालाय। HIV ची अफवा पसरवून त्या मुलीला गावाने वाळीत टाकलं आणि कुटुंबाला सुद्धा। HIV च्या अफवा पसरवून एका कुटुंबाला या संदर्भात वाळीत टाकण्याचा प्रकार झालाय। बीडमधली आष्टीमधली ही धक्कादायक अशी घटना आहे। अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचाही हात असल्याचा कुटुंबाचा आरोप आहे। मुलीचा HIV मुळे मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप कुटुंब करते। पीडित कुटुंबातील महिलेने 2 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला। अशा पद्धतीचा हा प्रकार आहे। एक धक्कादायक घटना आष्टी बीडमधली। दरम्यान या संदर्भामध्ये पीडित कुटुंबाने काय आरोप केलाय आपण पाहूया। खोटा आजार त्यांनी याचे म्हणून हे केलं ना, एडस आहे म्हणून हे म्हणून सांगितलं। ते लोक कुणी सुद्धा आम्हाला जवळ येऊन देणार, आमचे मुलं सुद्धा आमच्यापाशी येणार, सगळे असे लांब लांब जातात। आमच्या घरातले कुणी सुद्धा आलेले नाहीत। आणखीन सुद्धा अंतिम संस्कार झाल्यापासून कोणी अशी हे सुद्धा नाहीत, जा सुद्धा नाहीत, बोलत नाहीत। काय हेतू होता हे सगळं करण्यासाठी? हे हेतू त्यांचं त्यांनी ती लग्न करून घेतलं होतं। त्यांनी लग्न केल्यामुळे हिला न्यायचंच नाही म्हणून असं सोडून दिलं त्यांनी। असं आजाराची अफवा पसरवली, आजाराची अफवा पसरली, कॅन्सर आहे, ही एडस आहे, ही त्याच्यामुळे जास्त आमच्याकडं कुणी लोक असं हे सुद्धा नाहीत। आणि त्या रिपोर्टमध्ये असं काय सुद्धा नाही। 13 तारखेला समजा ती मैत झाली आणि PM साठी आष्टी दवाखान्यामध्ये नेलं, सरकारी दवाखान्यामध्ये। तर तिला आजार नव्हता हे फक्त सासरच्या लोकांनी सांगितल्या, पोलिसांना आणि डॉक्टरांना त्यांनी सांगून ह्यांनी हा खेळ केला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।